अहिल्यानगरच्या जामखेडच्या खर्डा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती आणि या घटनेमध्ये असलेल्या राजकीय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा रंगतेय। संदीप सुरेश गायकवाड या व्यक्तीच्या दबावामुळे दीपाली पाटील हिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय। भाजपचा माजी नगरसेवक असलेला संदीप गायकवाड याने दीपालीच्या मागे लग्नासाठी तगादा लावलेला होता। विशेष म्हणजे संदीप गायकवाड याचं लग्नही झालंय, तरीही त्याला दीपाली पाटील हिच्याशी लग्न करायचं होतं। त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संदीप गायकवाड हा दीपालीला त्रास देत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाड याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे। आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांच्याच नजरा असतील। आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करीत आहोत। दरम्यान या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। रोहित पवार यांची एक्सपोस्ट आपण बघतोय। अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपनं नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली आहे। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा हा समोर आलाय आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपनं नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आहे। हीच आहे पार्टी विथ डिफरन्स भाजपा। आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईनं लक्ष राहील असं रोहित पवार यांनी एक पोस्ट करून म्हटलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।